हेमाचा दुर्गा मातेवर प्रचंड विश्वास होता। तिच्या घरात धनधान्याची काही कमतरता नव्हती, पण तिची सासू स्वभावाने प्रचंड कंजूस होती। ती स्वतःसाठी तर सढळ हाताने खर्च करायची, पण कधीही कुठलं दान पुण्य मात्र करायची नाही। जर हेमा कधी कोणाला काही देत असेल तर तिलाही ती खूप ओरडायची। सफरचंद घ्या सफरचंद, लाल लाल सफरचंद, कसे दिलेस तू सफरचंद? हेमा, हे हातात काय? आई, ते मी माझ्यासाठी 2 पोळ्या बनवल्या होत्या, पण मला आता भूक नाहीये, म्हणून एक पोळी मी या म्हाताऱ्या बाबांना देत होते। ते बिचारे भुकेले दिसतात। गुपचूप ते जेवणाचं ताट आत घेऊन जा। अन्न एवढं काही स्वस्त नाहीये भिकाऱ्यांना वाटत बसायला। आता नाही खायची तर रात्री खा मग परत गरम करून। पैसे वाचवायला शिक जरा। आपल्याकडे पैसे आहेत म्हणून वाटेल तसे वापरायचं असा अर्थ होत नाही त्याचा। तू मला 2 किलो सफरचंद दे रे। खरं तर तू 100 रुपये महागच सांगतोयस, पण काही हरकत नाही। हे घ्या ताई साहेब। कधी कधी हेमाचं मन खूप दुःखी व्हायचं, कारण घरात पैसा असून देखील ती कधी कोणाची मदत करू शकत नव्हती। आई, तुला माहितीये आज एक खूप मोठा कस्टमर मिळालाय। खूप चांगली कमाई होईल आता थंडीच्या दिवसात। त्या कस्टमरला आपल्या फॅक्टरीतले सगळे स्वेटर खूप आवडलेत। ही तर खूपच चांगली गोष्ट आहे सुमित बेटा। बस असेच भरपूर पैसे कमवत राहा तू। घरात पैसा असा खेळता राहिला की कधी कशाची अडचण होत नाही। फक्त काम मात्र चांगलं करत राहा। सुमितचं काम चांगलं चाललं होतं, कमाई पण चांगली होत होती। एक दिवस हेमाची सासू अंगणात बसून आपल्या पर्स मधल्या नोटा मोजत होती, पण मोजत असताना ती सतत विसरायची। त्याच वेळी एक साधू बाबा बऱ्याच वेळापासून तिथे भिक्षा मागत उभे राहिले होते। या नोटा मोजून मोजून वैताग आला आता। या नोटा आहेत का काय? अति पैसा असणं पण अडचणच होऊन बसलीये। माई, या साधू बाबाला काहीतरी भिक्षा द्या, खूप भूक लागलीये। अहो बाबा, मी आधीच या नोटांपासून वैतागलेली आहे आणि त्या तुम्ही अजून येऊन त्रास देताय। जोपर्यंत या नोटा माझ्या हातात आहेत तुम्हाला काही नाही मिळणार। तू पैशांमध्ये एवढी गुंतलीयेस की एका भुकेलेला सुद्धा तुला खायला द्यायला वेळ नाहीये। पैशामुळे तुझी जर एवढीच अडचण होतीये तर देव करो आणि तुझी ही अडचण दूर हो, पण तू कधी कुठल्या भुकेलेला खाली हात पाठवू नकोस। हेमाच्या सासूचं लक्ष मात्र अजूनही त्या नोटा मोजण्यातच होतं। तिला त्या नोटा मोजता येत नव्हत्या म्हणून तिची खूप चिडचिड होत होती। मग साधू महाराज देखील तिथून तसेच निघून जातात। हेमा त्यावेळी घरात नव्हती। तिला या प्रकाराबद्दल काहीच माहित नव्हतं। सुमित संध्याकाळी घरी येतो तर तो खूप नाराज असतो। काय झालं? तुम्ही खूप नाराज दिसताय। मी तुला सांगितलं होतं ना, तो एक नवीन कस्टमर आहे म्हणून, ज्याने आपल्याला स्वेटरची खूप मोठी ऑर्डर दिली होती। अचानक आज त्याने नकार दिला। मी तर माल बनवायला सुरुवातही केली होती, पण त्या कस्टमरला अचानक परदेशात जावं लागलं। आजच त्याचा फोन येऊन गेला। तो आता माल घ्यायला नाही म्हणतोय। काही हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका। हा नाही तर अजून दुसरा कोणी कस्टमर येईल। तुम्ही बसा, मी आता जेवायला वाढते। पण असं झालं नाही। सुमितच्या फॅक्टरीमध्ये माल तसाच पडून राहिला, पण कुठल्याही कस्टमरने तो विकत घेतला नाही। हळूहळू सुमितचं सगळं काम बंद पडलं आणि तो कर्जबाजारी झाला। घरातही पैशाची कमतरता जाणवायला लागली। हेमा आणि तिच्या सासूचे सगळे दागिनेही विकले गेले। सुमितच्या फॅक्टरीलाही ताळं लागलं आणि ते लोक खूप गरीब झाले। तेव्हाच ते साधू बाबा पुन्हा तिथे आले। काय झालं? आजही मी या घरातून असाच भुकेला जाणार का? हेमाची सासू बघते तेव्हा तिला कळतं की हे तेच साधू महाराज आहेत जे काही दिवसांपूर्वी तिच्या घरातून भुकेले गेले होते। नाही साधू बाबा, असं नाहीये। आधी माझ्या घरात धन संपत्ती सगळं काही होतं। मी तेव्हा तुम्हाला खाली हात पाठवलं। आज माझ्या घरात अन्नाचा कणही नाहीये, त्यामुळे आजही मी तुम्हाला माझ्या दारातून खाली हात पाठवायला मजबूर आहे। मला माफ करा बाबा। आता आम्ही पहिल्यासारखे श्रीमंत राहिलो नाही, आम्ही खूप गरीब झालो आहोत। थांबा साधू महाराज, ही पोळी आणि चटणी खाऊन घ्या। मुली, तू तुझ्या वाट्याचं जेवण मला दिलंस आणि तू भुकेली राहणारेस? बाबा, मी उपाशी नाहीये। दुर्गा मातेचं नाव घेऊन त्यांचा प्रसाद मी खाल्लाय थोडा। माझं पोट तर प्रसादानेच भरलं। सदा खुश रहा मुली, तू दुर्गा मातेची खरी भक्त आहेस। तुझ्या घरावर ही वेळ आली कारण तुझ्या घरातून कधीही कुठल्या गरीबाला किंवा भुकेल्याला कुठलं दान पुण्य मिळालं नाहीये। दुर्गा मातेचं नवरात्रीचं व्रत कर आणि या चुकीसाठी तिच्याकडे माफी माग। भुकेल्याला अन्न दे, तहानलेल्याला पाणी दे, मग बघ तुझी परिस्थिती पूर्वीपेक्षाही अधिक चांगली होईल। ठीक आहे बाबा, मी दुर्गा मातेचं नवरात्री व्रत नक्की करेन। आणि मग त्या साधू महाराजांच्या सांगण्यावरून हेमाने अगदी विधिवत पूजा करून दुर्गा मातेचं नवरात्री व्रत सुरू केलं।
ती रोज दुर्गा मातेची पूजा करायची, घरात भजन कीर्तनही करायची. तिच्या बरोबर तिची सासूही तिथे असायची. हेमाचं हे नवरात्रीचं व्रत संपतच होतं. त्याच दिवशी सुमित अगदी आनंदाने घरी आला. आई, तुला माहितीये, मला स्वेटर आणि शर्टची एक खूप मोठी ऑर्डर मिळालेली आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत मला सगळी ऑर्डर पूर्ण करायची आहे. मला आता सगळं काम खूप लवकर सुरू करायला हवंय. तू खरं बोलतोयस बाळा? हेमा बाळा, हे सगळं तुझ्या त्या दुर्गा मातेच्या नवरात्री व्रतामुळे आणि मनापासून तू तिची भक्ती केलीस म्हणून शक्य झालं आहे. दुर्गा मातेमुळे सुमितला आज एवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे. जय दुर्गा मैया. आणि मग दुर्गा मातेच्या आशीर्वादाने हेमाच्या कुटुंबाला तो आनंद पुन्हा मिळतो. सुमितचं काम पूर्ववत होतं. आता हेमाची सासू सुद्धा दान पुण्य करण्यासाठी तिला कधीही अडवत नव्हती. उलट स्वतःच्या हातानेच आता गरिबांना ती दान करायची. हेमाच्या घरची आर्थिक परिस्थिती आता खूप चांगली झाली होती. त्यामुळे ती दरवर्षी दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये रामनवमीच्या दिवशी सगळ्यांना प्रसाद वाटायचे. काही दिवसांनंतर दुर्गा मातेच्या कृपेने हेमाच्या घरी 2 मुलांनी जन्म घेतला. त्या 2 मुलांच्या येण्याने आणि दुर्गा मातेच्या आशीर्वादाने हेमाचा संसार अगदी सुखासमाधानात चालला होता.